श्री गुरुदेव दत्त. आवाज आवाज स्पष्ट येतोय का मला सांगा. आवाज स्पष्ट येतोय का मला सांगा. ताई श्री गुरुदत्त ताई, आवाज स्पष्ट येतोय का मला सांगा. दादा बटुक भैरव साधनाबद्दल सांगा. तुम्हाला काय वाटतं, साधना सांगितल्याने तो सिद्ध होणार आहे. बटुक भैरव सिद्ध व्हायला. रानडताई जय श्रीराम. ताई जय श्रीराम. जय श्रीराम. येऊ देत. भगवती काली मातेचा फोटो छान आहे. हाच फोटो खरा आहे. म्हणजे तुम्ही जर गुगल कराल तर तुम्हाला हा फोटो मिळेल. हा ओरिजिनल फोटो आहे. ऍक्च्युअल जे भगवती कालीचं जे तत्व आहे त्या तत्वाला अनुसरून हा फोटो आहे. बाकीचे तुम्ही जर चुकीची आहेत, त्याची दिशा चुकीची आहे, त्याची ठेवण चुकीची आहे. ज्याने चित्र काढलं त्याने काढलं त्याच्या पद्धतीने, पण त्याला तत्व नाही माहिती की तिचं तत्व काय आहे. ठीक आहे, तिचं तत्व काय हे नाही माहिती. महिला वाचू शकतात का ताई? बटुक भैरवची साधना, कालभैरव साधना महिला वर्ग करू शकतात ताई, पण इतकं इझी नाहीये. माहिती घेणं वेगळं आणि त्याची अंमलबजावणी करणं वेगळं, आणि अंमलबजावणीनंतर तुम्हाला त्याची रिॲक्शन येणं वेगळं आहे की नाही. कालभैरव, भगवती काली, बटुक भैरव, मसोबा हे काय मशीन नाहीये की त्याच्यामध्ये तुम्ही एका ठिकाणी ए टाकलं आणि तुम्हाला तिथे बी निघालं, सी टाकणं डी निघालं. ही काय मशीन नाहीये. कळलं? ही एक स्वतंत्र सत्ता आहे. ही एक स्वतंत्र गव्हर्निंग बॉडी आहे नियतीची. तिला तुम्हाला प्रसन्न करायचं असतं तुमच्या कृतज्ञतेने, तुमच्या भक्ती मार्गातून, तुमच्या सद्गुरू सेवेतून. वडील हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत, अतिशय वाईट वाटलं. तुम्ही काय करा, लवकरात लवकर तुम्ही आपलं स्मशान पारायण काळभैरव जयंतीचं सुरू करा, आहे की नाही. सुरू करा. आकाश वळूस पाटील, आनंद आहे. श्री गुरुदेव दत्त, तुमचा मेसेज वाचला मी फेसबुकवरती. तुम्ही म्हणाला तुमच्या कुठलं तरी मठ आहे, तुम्हाला आध्यात्मिक प्रश्न करायचा असं तुम्ही मला म्हणालात, तर तुम्ही तुमचा प्रश्न इथे मांडा. इतरही भक्तांना तुमच्या प्रश्नाने फायदा होऊ देत. ठीक आहे, तुमच्या प्रश्नाने फायदा होऊ देत पाटील. तर आनंद आहे मला की तुम्ही महाराजांच्या मार्गात आहात, तरुण आहात. खूप मोठी गोष्ट आहे. बरं ठीक आहे. आईचा फोटो खूप सुंदर आहे. तर मी काय करतो आता, फोटो माझ्या फेसबुकच्या टाइमलाईन वरती मी ठेवतो. चालेल? माझ्या फेसबुकच्या टाइमलाईन वरती तुम्हाला मिळेल. लाईव्ह सेशन झालं की लगेच मी आपल्या फेसबुकच्या टाइमलाईन वरती आईचा फोटो येईल. कुंकुमार्चन भगवती कालीचं केलं जातं, आहे की नाही. आज 5ची अपॉइंटमेंट आहे. आनंद आहे, आनंद आहे. घ्या अपॉइंटमेंटच्या 5 मिनिटं आधी फक्त मला हाय पाठवा. ठीक आहे, अपॉइंटमेंटच्या 5 मिनिटं आधी मला हाय पाठवा. अच्छा दादा, आपले दत्त महाराज हेच परमात्मा आहेत हे काहींना पटत नाही, तर त्यांना कोणते उदाहरण देऊन सांगावे. बर, आता कसं आहे माहितीये, आता पटत नाहीये. त्यांच्या पटण्याने न पटण्याने सत्य थांबत नाही, आहे की नाही. आणि जो आतला जो मधुस्पर्श आहे भगवंताचा, सद्गुरूचा, आहे की नाही, तो त्याला जाणवतो. जो त्याची जी साखर आहे परमात्म्याची, तो स्वतः ती चाखतो, आहे की नाही. आता मला त्यांचा गंध आहे, मला तो सुगंध आहे, मला माहिती आहे की काय आहे तो ब्रह्मानंद. तर तो मी व्यक्त नाही करू शकत. तसं तुम्हालाही कळायला पाहिजे. हा व्यक्त होणारा विषय नाहीये. मूर्खांना तुम्ही बोलू नाही शकत की हे काय आहे. हा विषय काय कोणासाठी पण नसतो. विषय कळला?
हा मांडा पाटील, तुम्ही तुमचा प्रश्न इथे विचारा. पाटील, तुम्हाला जो प्रश्न वाटतो अध्यात्मातला, जो तुम्हाला वाटतो, जो तुम्हाला असं वाटतं की हा प्रश्न मला विचारायचा आहे, पाटीलच नाही म्हणत आहे, तुम्ही सगळेजण जो प्रश्न तुम्हाला वाटतो की हा प्रश्न मला विचारायला पाहिजे, मी हा प्रश्न विचारणार, तर मला विचारा. मी त्यासाठीच आहे, मी इथे तुमच्या सगळ्यांच्या प्रश्नासाठीच आहे. तुम्ही प्रश्न विचारा, मी तुम्हाला उत्तर देतो. मी तुम्हाला उत्तर देतो, तुम्ही मला प्रश्न विचारा. माटेताई, नमस्कार माटेताई, काय चाललंय? अच्छा, रेणुका माते बरोबरचा तुमचा संवाद ऐकण्याची इच्छा आहे. रेणुका मातेसोबतचा माझा संवाद जो आहे त्याच्या आधी मला सप्तशृंगी मातेने माझं दर्शन दिलं होतं वणीच्या गडावरती. त्यावेळेला मी कितवीला असेल, एक 7वीला असेल, मी 7वी 8वीला असेल मी त्यावेळेला सप्तशृंगी मातेने मला दर्शन दिलं होतं वणीच्या गडावरती. त्याच्यानंतर मग भगवतीबद्दल मला थोडंसं कुतूहल वाढत चाललं माझं. आणि ज्यावेळेला कॉलेज वगैरे झालं, वयाच्या 23व्या-24व्या वर्षी रेणुका मातेसोबत मग माझं कॉन्व्हर्सेशन झालं. पण रेणुका मातेसोबत कॉन्व्हर्सेशन डायरेक्ट नाही झालं, त्याच्या आधी जोगनबाई सोबत मला मिळालं. मला तिच्या सत्वाचा मला अभ्यास झाला. जोगती म्हणतो आपण त्याला, तुमच्यापैकी जोगती बऱ्याच जणांना माहिती असेल की जोगती असतात. रेणुका माता जी आहे ती यल्लम्मा आहे आणि त्याची जी सासू म्हणतात तिला ती सत्यम्मा आहे ना. तुम्ही सौदत्तीला जर गेला तर तुम्हाला खालती कुंड दिसेल, तिथे सत्यम्माचं स्थान आहे की नाही. तर तिथे तिला जोगती असं म्हणतात. तर तिथे दृष्टांत झाला, त्याच्यानंतर मग रेणुका मातेचं झाला. कारण काय असतं की ते हे भगवतीचं जे कार्य असतं की नाही, ह्याच्यामध्ये नियम खूप जास्त असतात, नियम जास्त असतात. परब श्री गुरुदत्त परब येऊ दे सगळ्यांना. दादा, शरीर बलवान होण्यासाठी काय करावं? शरीर बलवान व्हायचं असेल तर मूलबंध लावा, सगळ्यात बेस्ट आहे. काय खर्च नाही, काय नाही, मूलबंध लावाल तर खूप भारी. आणि खूप चांगलं आहे ते मूलबंधांनी, म्हणजे खूप फायदा होतो. आता समजा काय काय ठिकाणी लोकांना मूळव्याध वगैरे त्रास होतो आहे की नाही, मूळव्याधचा त्रास होतो. परत काय काय ठिकाणी अवघड जागीच, म्हणजे टॉयलेटच्याच ठिकाणी कधी कधी कोणाला केसतोड पण होतो. मग अशा वेळेला तो जो मूलबंध जो आहे ना, तो रामबाण सारखा उपाय करतो. आणि 24 तासात बघा, जर त्यांना समजा कोणाला केसतोडचा त्रास झाला असेल किंवा मूळव्याधचा त्रास झाला असेल किंवा अजून काही गुदद्वाराशी संबंधित जर काही त्रास असेल, तर तुम्ही फक्त मूलबंध साधना करायची. म्हणजे गुदद्वार फक्त वरती खेचून धरायचं आणि नामस्मरण करायचं. बघा तुम्हाला किती फरक पडेल. डॉक्टरकडे जायची गरज नाहीये, आहे की नाही. सुरुवातीलाच तुम्हाला आराम पडेल. धुमावती मातेचा अनुग्रह आहे, धुमावती मातेचा अनुग्रह आहे, लहानपणापासून आहे. हे सगळे एकच आहे. हे बघा, रेणुका माता, सप्तशृंगी आहे, परत धुमावती माता आहे, भगवती काली आहे, हे सगळे एकच आहे, सगळे एकच आहे. नाही, पारायणाच्या वेळेला जे आसन घेतो ते धुवायचं नसतं कधी. शाळाचं पाणी पिल्यानंतर एक 2 तास थांबा, 2 तास थांबा. आणि इव्हन समजा तुम्ही जेवल्यावरती जरी शाळेच्या पाण्याचा प्रयोग जरी केलात तरी सुद्धा शाळेचं पाणीच पोटातून बाहेर पडणार, जेवण बाहेर येणार नाही. विषय कळला? जेवण बाहेर येणार नाही. आता याच्यामध्ये अरे मूलबंध साधना कुठे भेटेल? नाही, मूलबंध साधना म्हणजे आपलं जे टॉयलेटची जागा आहे, गुदद्वार जे आहे ना, ते तुम्हाला असं वरती खेचून धरायचं आहे, कुठे भेटेल नाही. अरे काय रे, साधी गोष्ट आहे. मूलबंध म्हणजे काय? टॉयलेटची जागा फक्त वरती खेचून धरायची तुम्हाला, बस. नाही होत दिवसभर, चालेल, हरकत नाहीये. सुरुवातीला 20 मिनिटं फक्त करा.
दैनंदिन स्वरूपात 20 मिनिटांनी सुरुवात करा. कळलं? देवरे आवाज आहे माझ्याकडे मोठा, हँड्स फ्री यूज करो तो सुनाई देगा. समजे? पाठकताई चांगलं आहे. ऐका, आपल्याकडे आपण काय करणार आहे, दत्त जयंतीला आपण काय करणार आहे, पंढरीचे बंधू गाबा पांडुरंग आत्मा कमीयेचा आहे किमीयेचा ह्याची सारू श्री दत्त स्वाहा करून आपल्या अग्निहोत्रात जे आपण तूप, अख्खे अक्षता, गोवरीला तिळाचं तेल का, कारण की धनाकर्षण व्हावं यासाठी. तुपाचं हवन का करतो की आध्यात्मिक पावर वाढावी यासाठी. अक्षताचा वापर का करतो आपण, कारण की त्याने घरामध्ये समृद्धी यावी यासाठी. त्याच्यामुळे गोवरांचा वापर का करतो आपण, की आपल्याला भस्म मिळावं यासाठी. भीमसेनी कापूरचा आपण त्याच्यामध्ये विनियोग का करतो, की आपल्याला आपल्या आरोग्याला अनुसरून भीमसेनी कापुराचा फायदा व्हावा यासाठी. तर शनिवारी रात्री 11:15 वाजता ज्या वेळेला मी पारायणाला बसीन त्यावेळेला हवन करायचं आहे दत्त जयंतीच्या शुभमानस पर्वावरती. तर हवन तर मी करणारच आहे. त्याच्यामध्ये लक्षात घ्या ओम काळ भैरवाय नमः स्वाहा 108 जप आहे. ओम काळ भैरवाय नमः स्वाहा 108 जप आहे, त्याला स्वाहा लावणार. श्री स्वामी समर्थाय नमः स्वाहा आहे की नाही. ओम चैतन्य शिव गोरक्षाय नमः किंवा ओम चैतन्य गोरक्षनाथाय नमः स्वाहा, त्याच्यामध्ये आहुती करणार आहे. ते झाल्यानंतर या देवी सर्व भूतेषु माले रूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः स्वाहा. त्याच्यानंतर आपला जो ग्रंथाचा जो पाठ होणार आहे, मग त्याच्यामध्ये पंढरसी बंधू गाबा पांडुरंग आत्मा कमीच्या याची सारू श्री दत्त स्वाहा. वंदीवधून तैसा श्री गणेशू कवींचा कविशू मोह ज्वालू श्री दत्त स्वाहा. दत्तात्रेय गुरु थोरू अवधूतू पाय सदा धू वंदू नाथू श्री दत्त स्वाहा. है की नाही. देह सुखा माये रंगदंग होता नराचे नारायण कैसे होती श्री दत्त स्वाहा. तर तुम्हाला कळालं की हवन होणार आहे. आणि तुम्हा सगळ्यांना जर हवन करायचं असेल तर सगळ्यांनी काय करायचंय, आपल्याकडे जे काळ भैरव अग्निहोत्राची जी लिंक आहे ती तुम्हाला प्रतिनिधींकडे मिळणार. तर काळ भैरव अग्निहोत्राची लिंक बघा, त्याच्यामध्ये जे हविष्य लागणार आहे, जे हवनाचं सामान लागणार आहे ते तुम्ही त्याच्यामध्ये मिळणार तुम्हाला. का की जे काळ भैरव अग्निहोत्रामध्ये आपण वापरतो तेच आपण दत्त जयंतीला वापरणार आहोत. रात्री नवनाथीय पारायणामध्ये प्रत्येक पारायणाच्या प्रत्येक ओळीच्या अंती स्वाहा लागणार आहे. विषय कळला? तर ज्यांना असं वाटतं की आम्हाला पण आमच्या घरामध्ये हवन करायचंय तर तुम्ही सगळेजण करायला पाहिजे आहे की नाही. म्हणजे आपण एकाच वेळेला नाही म्हटलं तरी 1000-1200 घरामध्ये हवन होईल रात्री. त्याचा खूप चांगला परिणाम तुम्हाला सगळ्यांना मिळेल. कमीत कमी 1000 ते 1200 घरं तर आहेतच ज्यांच्या घरामध्ये शनिवारी रात्री सामूहिक साप्ताहिक नवनाथीय पारायणाचं हवन होणार आहे श्री दत्त जयंतीच्या शुभमानस पर्वावरती. तर तुम्ही सगळेजण सहभागी होऊ शकता. तर तुमच्यापैकी कोणाकोणाला तुमच्या घरात हवन करायचं असेल त्यांनी मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. इथे कमेंट सेक्शन मध्ये सांगा की आम्ही करू आहे की ना, असं टाईप मध्ये काहीतरी पाठवा. आणि हवन करायला काय खर्च पण नाहीये. कळलं? तर अग्निहोत्रामध्ये एक स्वयंभू प्रकाश येतो. काळ भैरव देवाचे डोळे दिसू लागले आहेत आणि तुम्ही पण स्वप्नात येणे वाढले. याचा अर्थ साधना योग्य दिशेने होत आहे ना दादा? ताई, साधना योग्य दिशेने होत आहे आणि आपली टेलिपॅथी डेव्हलप होते. ठीक आहे. त्याच्यामध्ये 3 आहेत गोष्टी. एक महाराज आहेत, एक काळ भैरव आहे आणि तुम्ही माझं सुद्धा सूक्ष्म देह त्याच्यामध्ये बघताय ना. तर तुमचं एक ते ट्रायंगल तुमचं एक सेट होत आहे. हे ट्रायंगल म्हणजेच ती अग्नी आहे ताई जी तुम्ही बघताय ना, की अग्निहोत्रामध्ये स्वयंभू प्रकाश येतो. म्हणजे अग्निहोत्रामध्ये एक वेगळी अग्नी आहे. ती अग्नी तुम्हाला अशी नाही दिसणार ज्यावेळेला तुमचं त्रिकोण तयार होईल आहे की नाही. म्हणजे आता समजा माझ्या माध्यमातून अग्निहोत्र होत आहे तर मग तिथे एक
तिथे काळभैरव दैवत महाराज अर्थात भगवान दत्तात्रय स्वामी महाराज आणि माझा सूक्ष्म देह, तर ते तिघांमधून मग ते अग्नी तुम्हाला तिथे दिसते. म्हणजे अग्नीमध्ये अग्नी आहे, ती अग्नी जेव्हा तुम्हाला दिसते मग तुमची रुद्राग्नी तयार होते आणि मग तुम्हाला ते स्मशान सिद्धी वगैरे जे काय प्राप्ती आहे ती त्यातून तुम्हाला मिळते. समजून घ्या विषय. ज्याला नाही कळालं त्यांनी परत एकदा हे सगळं ऐका, जेणेकरून कळेल मी काय बोलतोय ते. बघा अग्निहोत्राचं लिंक पाठवलेली आहे. ज्यांना ज्यांना करायचं आहे त्यांनी पूर्ण सामान वगैरे काही खर्च नाहीये. तूप लागणार आहे, अक्षता लागणार आहे, एक वाटी लागेल तुम्हाला, एक पळी लागेल तुम्हाला, एक कुंड लागेल तुम्हाला, गोवऱ्या लागतील, 2-4 गोवऱ्या लागतील. त्याला जास्त नका लवा जमा जास्त करू नका, जास्त काही लागणार नाही, पटापट होतं सगळं. आणि मी म्हणतो हवन ज्या वेळेला तुम्ही लोक कराल, ज्यावेळेला तुम्ही शनिवारी रात्री ज्यावेळेला हवन कराल तर 100% कॅमेरा लावून टाका मोबाईलचा. एक मोबाईल अतिरिक्त राहू दे. म्हणजे एका मोबाईल मध्ये तुम्ही ज्यावेळेला आपलं पारायण बघाल हवनाचं, तर दुसरा एक मोबाईल तुमचा राहू दे. तुम्ही 101% ना, ज्यांना ज्यांना एक्साइटमेंट आहे की आमच्या घरात काय घडू शकतं पारायणामध्ये हवनामध्ये, असं काय होऊ शकतं. जसं ताई म्हणाले की ताई म्हणाल्या अग्नीमध्ये अग्नी दिसते आहे की नाही, आणि ताईंना ते कनेक्टेड होण्याचा म्हणजे ताईंना ते कनेक्ट होण्याची भावना येते की मी आता कनेक्टेड झालेली आहे महाराजांसोबत. तसं बाकीच्यांना सुद्धा जर समजा कनेक्ट होण्याची जर काही इच्छा असेल किंवा काही जाणीव व्हायची असेल की आमच्याकडे पण घरात काय असं होत असेल तर आम्हालाही रेकॉर्ड करायचं आहे, तर मग यू पीपल आर मोस्ट वेलकम. तुम्ही ते सुद्धा करा. आता मागे ज्या वेळेला नवरात्रीचं तुम्ही लोकांनी बघितलं का, म्हणजे टाइम लाईनवरती ज्या वेळेला आपले आजीवन साधक होते नागपूरचे, ते बोलायचे तर ते पटकन ते भगवतीचा चेहरा कसा समोर आला आहे की नाही, पटकन तो एक ती लाईट आली लाल रंगाची घरामध्ये आणि पटकन भगवतीचा चेहरा प्रकट झाला. विषय कळला. तर हे सगळे घटना ज्या आहेत ह्या घटना तुमच्या मोबाईल मध्ये कॅप्चर होणारच आहेत, पण तुम्ही सगळ्यांनी ते केलं पाहिजे. तर आपण स्वामींना वाहून घ्यावे यासाठी बाळप्पा वर्णे भक्ती करावी असे सांगितले. बाळप्पा वर्णे भक्तीमध्ये आपण कोणते नियम पाळावे जेणेकरून महाराज दर्शन देतील. बाळप्पा वर्णे भक्तीमध्ये महाराजांच्या पादुका इथे छातीला चिटकवायच्या असतात आणि महाराजांच्या मागे मागे धावायचं असतं. आता ही लाईन समजून घ्या मी काय बोलतो. ज्यांना पारायण ऐकायचे तरी ऐकू दे. ज्यांच्या घरामध्ये सोयसुतक मासी धर्म आहे, हरकत नाहीये त्यांनी नुसतं ऐका. फक्त हवन केलं तरी चालेल. तुम्ही लोकांना काही कंपल्शन नाहीये, काही प्रॉब्लेम नाहीये, काहीच प्रॉब्लेम नाहीये. तुम्ही लोक हवन करा फक्त. अग्निहोत्राची लिंक पाठवलेली आहे खालती, तुम्ही लोक चेक करा. अग्निहोत्राची लिंक पाठवलेली आहे. अरे आध्यात्मिक प्रश्न येणार होते, कुठे गेले प्रश्न. दादा मी जेव्हा जप करते तेव्हा डोळे बंद करून केले तर तुम्ही सद्गुरूच्या पायाशी दिसतात आणि आम्ही तुमच्या पायाशी बसलेलो आहोत आणि आता एक ज्योत दिसत आहे, याचा अर्थ काय दादा. ताई कसं आहे ऐका, ह्याच्यामध्ये कसं आहे, जी ज्योत आहे ती आत्मज्योत आहे आणि मी तर महाराजांच्या पायी आहे, कारण की शेवटी दासाची जी जागा असते ती सद्गुरू चरणीच असते, कळलं. आणि तो प्रोटोकॉल असतो सद्गुरू समाजाचा, तो आपण काटेकोरपणे त्याच्या नियमनिष्ठेचं पालन करतो आपण. मग त्याच्यामध्ये काय होतंय की तुम्ही सुद्धा महाराजांच्याच पायाशी आहात सगळे, आहे की नाही. आणि आत्मज्योत दिसते त्याने काय होतं की तुमच्या सगळ्यांचा आत्मसाक्षात्काराचा जो विषय आहे हा खूप मोठा आहे. तर मला वाटतं याच्यावरती आता इतक्यात भाष्य करणं योग्य नाही येत आहे. तुम्ही काय करा, कंटिन्युएशन मध्ये ज्योत जी दिसते ना तिला तुम्ही बघा. त्या ज्योत मधून महासूर्य प्रकट होतो, पण तो महासूर्य जो आहे तो निळ्या रंगाचा असतो. एकदा तुम्ही बघा ते तुम्हाला जाणीव होते की नाही होते, तेवढं फक्त मला सांगा. ज्योतीमधून महासूर्य प्रकट होतो, पण तो सूर्य हा नॉर्मल सूर्य नसतो, निळ्या रंगाचा असतो. पण तुम्हाला ते जाणीव झाली पाहिजे, ते दिसलं पाहिजे. मग बघा ताई खूप पुढे जाल तुम्ही याच्यामध्ये.
ज्यांना हवन करायचंय पाठकताई त्यांना करू देत, त्यांच्या इच्छेने, त्यांच्या आत्मीयतेने, त्यांच्या प्रेमाने महाराज त्यांना फळ देतील. त्यांना ज्यांना करायची इच्छा आहे त्यांना ते करू देत. हा चालेल, दत्त जयंतीला दत्तपावनीचे 52 वेळेला पाठ केले तरी चालतील. मूल बंद लावताना चालता फिरता उठता बसता हाकता मुठता मूल बंद करू शकतो गुरव. मूल बंदाला काय बंधन आहे, काय खर्च आहे? उलट तुमची बॉडी होल्ड होते त्याने, अध्यात्म तुमचं होल्ड होतं. हा चालेल ताई, 22 वर्षाचा मुलगा आहे, रुद्राक्ष घातलं तरी चालतंय. अच्छा दादा, तुम्ही माझ्या स्वप्नात आलेल्याने माझ्या घरात काहीतरी बांधून ठेवत होतात. मग शेडगे, आता तुम्ही कनेक्टेड आहात की नाही? उबंटू करताय तुम्ही, नवनाथचे पारायण करताय, हा तुम्ही उतरपण तोडगे करताय, यंत्र आहे तुमच्याकडे. मग तुम्हाला सेफ्टी पाहिजे की नको पाहिजे सांगा? प्रत्येकाला पाहिजे सेफ्टी, काही ना काहीतरी असतं. प्रत्येक गोष्ट सांगून नाही होत. काय काय ठिकाणी आम्हाला ओव्हर टाइम करावा लागतो. आता ओव्हर टाइम कोणासाठी करणार आम्ही? तुमच्यासाठीच करतोय की नाही? दादा, पारायण करताना नाभी हात घातले चांगलंय शेडगे, चांगलंय. तुम्ही साधक आहात, तुम्हाला माहिती आहे सगळ्या गोष्टी. नाभी हात खिचल्यानं म्हणजे तुमचा जो उड्डीयान आहे तो चांगला होणं, मूल बंद जाणं म्हणजे मूलधार चांगला होणं, जालंधर लागणं म्हणजे विशुद्धी चांगली होणं. देवपूजा शक्यतो सकाळी करावी 6 वाजता. चांगला देवपूजा सकाळी 6 वाजता करावी, जे शक्य असेल तर. नाही, मारुती आणि शनीचा फोटो, मारुतीचा पण फोटो ठेवू नये, शनीचा पण फोटो ठेवू नये. बाहेर जाऊनच त्यांची सेवा करावी. कालभैरवचा पण फोटो ठेवू नये. हा, हवन करताना तुमच्या बरोबर स्पीड घेता येणार नाही. तुम्ही स्वा म्हटल्यावर आवती दिली तर चालेल का? एकदम चालणार पाटील, काही प्रॉब्लेम नाही पाटील, करा तुम्ही. पण एक लक्षात ठेवा, आता एक गोष्ट बारकाईने सांगतो, लक्षात ठेवा. आता शनिवारी दत्तजयंती आहे की नाही, उद्या शुक्रवार आहे, तर कोणी उद्या मटण मच्छी खाऊ नका. किंवा कोणाला समजा दारू ढोसायची असेल तर त्याने दारू ढोसू नये उद्याच्या दिवशी. कारण काय, शुक्रवारी जर तुम्ही काही असं वशाट वगैरे खाल्लं तर शनिवारच्या दत्तजयंतीच्या मुहूर्तावरती सात्विकता नाही राहणार. तर कोणी कृपया करून मटण मच्छी नका खाऊ शुक्रवारी, आहे की नाही? आता मी काय तुमच्या लोकांचं काय तोंड धरू शकत नाही, तुमचे हात धरू शकत नाही, आहे की नाही? पण कमीत कमी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी तरी एक दिवसासाठी तरी तुम्ही सात्विक व्हा, असं माझं म्हणणं आहे. स्वामी महाराजांना कोणते फुल आवडते आणि काय खायला आवडते? ऐक, स्वामी महाराजांना ऍक्च्युली मी बघितलं, त्यांना शंकर चाफा खूप आवडतो. शंकर चाफा महाराजांना आवडतो. आणि खाण्यामध्ये त्यांना तुम्ही पिठलं भाकरी द्या, मेथीची भाजी भाकरी द्या, त्यांना खूप आवडते. आनंद आहे, आनंद आहे. आता याच्यामध्ये लक्षात घ्या, दत्त जयंतीच्या शुभमानस पर्वावरती दत्तप्रबोधिनीचं सिद्ध मंगळसूत्र दुपारनंतर संध्याकाळपर्यंत तुमच्या पुण्याला आणि नाशिकला अवेलेबल होईल. ठीक आहे, पुण्याला आणि नाशिकला अवेलेबल, दुपारनंतर अवेलेबल होईल. ठीक आहे, तर कृपया सगळ्यांची दखल घ्यावी आणि घ्या त्याच दिवशी, किंवा संडेला जाऊन तुम्ही तुमचं दत्तप्रबोधिनीचं जे मंगळसूत्र आहे ते तुम्ही कलेक्ट करा. त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला, त्याच्यामध्ये जे काळे मणी आहेत ते सिद्ध केलेले आहेत, ते तुम्हाला जाऊन तुमच्या सोनाराकडून तुम्हाला मग ते ओवून घ्यायचे आहेत. ठीक आहे, ते ओवून घ्यायचे आहेत आणि त्याला धारण करायचं आहे महिला वर्गांनी. ओके, तर ते काळे मणी आहे ते ओवून घ्यायचे तुम्हाला. तुमचे जे दैनंदिन स्वरूपातलं जे काही मंगळसूत्र असेल महिला वर्गांचं, आणि अविवाहित ज्या आहेत मुली आहेत, त्यांनी ते मणी जे आहेत ते त्यांनी देवाऱ्यामध्ये ठेवायचे आहेत, त्या डबीमध्ये, जी डबी त्याची दिली जाईल ती. ठीक आहे, आनंद आहे. नाही, दत्त जयंतीला उपवास करायची गरज नाहीये. दत्त जयंतीला उपवास करायची काही गरज नाहीये. दत्त जयंतीला तुम्ही नैवेद्य द्या, काहीतरी गोड नैवेद्य करा.
कारण की माझं मत आहे असे की दत्त जयंती ही एका दिवसाची नसावी, रोज दत्त जयंती साजरी व्हावी. म्हणजे श्री दत्त नामामध्ये रोज तुम्हाला महाराजांनी तुमच्यावरती कृपादृष्टी करावी, म्हणजे तुम्हाला श्री दत्त नाम सिद्ध होईल. मंगळसूत्र कधी घालायचं ताई माहितीये? राहू काळ फक्त टाळायचा. राहू काळ एकदा तुम्ही तपासा. समजा रविवारी तुम्ही जर घेतलं तर रविवारी घेतलं तुम्ही जाणार, तुम्ही तुमच्या सोनाराकडे जाणार किंवा जो ओवून देईल त्याच्याकडे जाणार, तुम्ही त्याच्याकडे ओवून घेतलं मंगळसूत्राचे दाणे जे मणी आहेत ते, मग तुम्ही जे धारण कराल त्यावेळेला तुम्ही फक्त आणि फक्त राहू काळ फक्त टाळायचा आहे, बाकी काही प्रॉब्लेम नाहीये. ठीक आहे. सूर्योदयानंतरची वेळ ठरवा, सूर्योदयाची वेळ नंतरची ठरवा आणि राहू काळ टाळा. सूर्योदयानंतरच घालायचं आहे आणि राहू काळ टाळा. ठीक आहे ताई, एवढं फक्त लक्षात राहू दे. अनमॅरिड ज्या मुली आहेत त्यांनी फक्त देवाऱ्यामध्ये ठेवायचं असतं, आहे की नाही? त्यांनी फक्त देवाऱ्यामध्ये ठेवायचं असतं आणि त्याला फक्त अगरबत्ती दाखवा. म्हणजे अगरबत्ती दाखवणं म्हणजे थोडक्यात तुमचा जो तुम्हाला जी धारणा आहे की चांगला पती मिळावा या दृष्टिकोनातून तुम्ही त्याची पूजा करणं, आहे की नाही? आणि ती गोष्ट मग भविष्यामध्ये मटेरियलाइज होते. एकदा काय तुमची धारणा झाली की ऑटोमॅटिकली ती गोष्ट मटेरियलाइज तुमच्या नजरेमध्ये. म्हणजे ज्या अविवाहित ज्या मुली आहेत, माझा मुद्दा लक्षात घ्या मी काय म्हणतोय, की ज्या महाराजांच्या मार्गातल्या आहेत त्यांना चांगलं स्थळ येणं महत्वाचं आहे. म्हणजे चांगलं स्थळ सांगण्याचा अभिप्राय काय आहे की समजा उद्या त्यांचं लग्न झालं तर नवरा समजूतदार पाहिजे. महाराजांच्या सेवेमध्ये समजा त्याची बायको जर बसत असेल तर त्याने त्रास नाही दिला पाहिजे, तिच्यावरती कधी हात नाही उचलला पाहिजे, आहे की नाही? तर तिला पूर्ण सन्मान दिला पाहिजे. तर या दृष्टिकोनातून तिची जी धारणा आहे ती धारणा त्या मंगळसूत्रामध्ये प्रकट होणं आणि त्या पद्धतीने नवरा तिच्या जीवनामध्ये येणं, त्यासाठी ते काळे मणी आहेत जे अविवाहित मुलीसाठी आहेत. म्हणजे तिला तिच्या जीवनक्रमाप्रमाणे तिचा साथीदार जो आहे तो तिला मिळावा. समजून घ्या हा विषय, कारण खूप मोठा आजकाल खूप प्रॉब्लेम झालेले आहेत. लोकांना कळतच नाहीये की नक्की कोण कसा वागतो, काय वागतो. मग विचार केला की आध्यात्मिक दृष्टिकोनातून कमीत कमी रिलेशन तरी चांगलं राहील लोकांमध्ये. या दृष्टिकोनातून मग आपण मंगळसूत्र सिद्ध केलेलं आहे आणि ते आता तुमच्या सगळ्यांच्या सेवेमध्ये आणलेलं आहे. त्यामुळे चारमुखी रुद्राच्या गळ्यात घातल्यानंतर नॉनव्हेज खाल्लं तर चालेल का? आता खायचंच असेल परत तर मी नाही थांबू शकत की नाही, परत नाही थांबू शकत की नाही. मग असं काय नाही ताई, उजवी पापणी डावी पापणीचा असं काही एवढा विषय नाही ताई. जरा मिस्टर परमनंट होत नाहीत, काय करावं ताई? तुम्ही काय करा की धनाकर्षणाची जी साधना आहे, तुमचं शुक्र आणि तुमच्या साहेबांचा शनी एक झाला तर तुमचं धनाकर्षण होतं, त्यातून योग जुळून येतील बघा ताई. ती साधना प्रतिनिधींकडे आहे, ती तुम्ही घ्या. दादा मंगळसूत्र रिलेशन टाइम पिरियड वेळी घातली, हा ते बघा आता ऐका. तर पहिल्यांदा घालताना तर ते तुम्ही सोयीर सूतक मासिक धर्म जर असेल तर तुम्ही टाळा, ते होऊ दे पूर्ण, त्याच्यानंतर तुम्ही ते घाला. सुरुवातीला घालताना तुम्हाला सोयरसूतक मासिक धर्म नकोय, तुम्हाला मासिक धर्म नकोय सुरुवातीला प्रारंभ अवस्थेमध्ये. एकदा घातल्यानंतर मग एमसी वगैरे जो त्रास आहे किंवा मासिक धर्माचा प्रॉब्लेम आहे मग तो आल्याने काही त्याचं हे नाहीये, काही इश्यू नाहीये. फक्त एकच लक्षात ठेवायचं, ज्यावेळेला मासिक पाळी ज्या वेळेला येते किंवा सूतक ज्या वेळेला येतं आणि सोयरं ज्या वेळेला असेल त्यावेळेला मंगळसूत्राला टच नाही करायचं. हा एक नियम आहे जो मला तुम्हाला सगळ्यांना सांगावं असं वाटलं. मासिक पाळी ज्या वेळेला येते घरामध्ये, समजा महिला आहे तर मासिक पाळी असेल तर गळ्यात असू दे, मंगळसूत्र गळ्यामध्ये असू दे, त्याच्याबद्दल काही अपवाद नाहीये. फक्त एकच आहे की मंगळसूत्राला मासिक धर्मामध्ये असताना, घातलेलं असताना त्याला टच नाही करायचं, हात नाही लावायचा, ते गळ्यामध्ये असू दे. ठीक आहे, एवढं फक्त लक्षात ठेवा. जरा शनिवारी चौथा दिवस आहे, रात्री पारायणाच्या वेळी आंघोळ करून बसू शकते का ताई? 4 दिवस पाळतो ना ताई आपण,
4 दिवस पाळतो ना ताई, आणि मग 5व्या दिवशीच फक्त आपण आपल्या घरामध्ये येतो, आहे की नाही? कोणीतरी घरामध्ये पुरुष वर्ग जर असेल ना ताई, त्यांना सांगा तुम्ही, तुमच्या वतीने बसतील ना ते. अध्यात्मात असताना रागावर कंट्रोल कसे करावे? तर रागावर कंट्रोल करायला अनुलोम विलोम करा, अनुलोम विलोम करा. चारमुखी रुद्राक्षाची लिंक पाठवा. ठीक आहे, प्रतिनिधी तुम्हाला लिंक देतील, चारमुखी रुद्राक्षाची लिंक देतील तुम्हाला. वागताई, काय प्रश्न आहे वागताई? काय झालं ताई? प्रश्नाबद्दल काय तुम्हाला प्रॉब्लेम झाला? विचारा ना ताई प्रश्न. मी तुमच्या प्रश्नासाठी तुम्हाला सगळ्यांना सांगतोय, मी तुमच्या सगळ्या प्रश्नांसाठीच इथं बसलेलो आहे. मी म्हणेन तुमच्या जीवनातला किती डेंजरस प्रश्न असेल ना, किती खतरनाक प्रश्न असेल ना, माझ्याकडे तुम्ही बोला. किती खतरनाक प्रश्न असू दे तुमच्या आयुष्याचा, माझ्यासमोर बोला तुम्ही. आता लाईव्ह सेशन मध्ये आपण काय येतो की तुमच्या सगळ्यांचा त्रास, तुमच्या सगळ्यांची बाधा, दोष, फक्त माझ्यावरती राग काढू नका, फक्त एवढंच काम करा, आहे की नाही? माझ्यावर फक्त राग काढू नका, माझ्यासमोर तुमचे प्रॉब्लेम्स फक्त माझ्यासमोर बोलून दाखवा. त्यासाठीच तर आपण येतो. लाईव्ह येण्याचा माझा अभिप्राय काय की तुमच्या सगळ्यांच्या जीवनामध्ये चांगला मार्ग प्रस्थापित व्हावा, तुम्हाला लोकांना महाराजांची प्राप्ती व्हावी. घरात गेलेल्या माणसांची ताई फोटो नाही लावायची ताई. 15वडा दिलाय ना तुम्हाला वर्षभरामध्ये, 365 दिवसामध्ये 15वडा दिलाय ना, पितृ 15वडा, तेवढ्याच दिवशी लावायची ताई, बाकीच्या दिवशी नका लावताई. हा ताई 5व्या दिवशी तुम्ही करा, हवन करा, काही प्रॉब्लेम नाही. 4 दिवस कटाक्षाने पाळावे, एवढं कृपया करून ध्यानात ठेवा ताई. आता ऐका ताई, आता ऐका. आता पहिले हवन तर होती ना ताई. आता माझ्या आपल्या जीवनातलं काय शेवटचं पारायण आहे का ते? सकाळी 11 वाजता सगळं रिपोर्टिंग आहे ना माझं युट्यूब वरती, देणार ना ताई डिटेल, का टेन्शन घेता? डॉट सकाळी 11 o'clock लाईव्ह येणार आहे, पारायण झालं रात्री. हा आलं की मग हवनामध्ये तयार झालेलं भस्माचा वापर कसा करायचा ते पण सांगतो. तुमच्या बाकी किती लोकांना इंटरेस्ट आहे ते पण मला सांगा, नाही तर मग विनाकारण मग मी बोलत राहणार, तुम्ही ऐकायला चालणार नाही. शनिवारी होणाऱ्या हवनामध्ये तयार होणारे जे भस्म आहे त्याचा वापर तुमच्या घरच्यांसाठी करूया, तुमच्या वास्तूसाठी करूया. ती ऊर्जा तुमच्या घरात राहील, त्या ऊर्जेने तुमच्या घरातल्या लोकांचे पण त्रास जातील. तुम्ही लोक काहीतरी शिकाल सुद्धा, बाबा असं पण आहे, जे तुम्ही कधी पुस्तकात नाही वाचलं, कुठल्या ग्रंथात नाही वाचलं, हे मी तुम्हाला प्रॅक्टिकली तुम्हाला करून दाखवीन. चला एक उदाहरण देतो. चला एक उदाहरण देतो. गेल्या शनिवारी स्मशान पारायण केलं काळ भैरव जयंतीच्या शुभमानस पर्वावरती. तुमच्यापैकी किती लोकांनी अटेंड केलं? खरं खरं सांगा. आता मी तुम्हाला पुरावा पण देतो. चला, तुमच्यापैकी मला टाईप करून पाठवा किती लोकांनी काळ भैरव जयंती निमित्ताने स्मशानामध्ये जे आपण पारायण केलं ते किती लोकांनी अटेंड केलं? बऱ्यापैकी, म्हणजे ऑलमोस्ट तुम्ही सगळ्यांनी काळ भैरव. हा सांगतो रानडेताई, सांगतो. आता मी तुम्हाला ऐकवतो, थांबा. तुम्ही आता मी तुम्हाला लोकांना ऐकवतो ती गोष्ट. हे बघा, तुम्ही लोकांनी जर एक गोष्ट नोटीस केली असेल तर, आपण ज्यावेळेला काळ भैरव जयंतीच्या दिवशी ज्यावेळेला आपण स्मशान पारायण केलं तर सुरुवातीला ओम काळ भैरवाई नामाचा जेव्हा जप झाला त्यावेळेला तुमच्यापैकी स्पष्टपणे घुंगरांचा आवाज किती लोकांना ऐकायला? हे बघा,
बघा मी तुम्हाला हे का सांगतो, त्याच्यानंतर तुमच्या भोवती तुम्ही असं घ्यायचे पाण्याची छोटीशी वाटी मध्ये पाणी घ्या, नाही तर अशा पद्धतीने तुम्ही बाहेर म्हणून अशी बिस्किटची बॉटल घेतली. ठीक आहे. ओम काळ भैरवाय नमः चा जो जप सुरू केला होता इथे, हा त्यावेळेला घुंगरांचा आवाज तुम्हाला ऐकायला येईल बघा. तुम्ही सगळ्यांनी ऐका. ओम काळ भैरवाय नमः जप जेवायला होता, आताही तुम्ही ऐकू शकता. तुम्ही तो व्हिडिओ आहे, तो व्हिडिओ तुम्ही ऐका, तो आहे की नाही, लाईव्ह सेशन बघा, तुम्हाला स्पष्टपणे घुंगरांचा आवाज ऐकायला येतो. आता हे तुम्हाला मी का सांगतोय, काय सांगण्याचा माझा अभिप्राय सांगा. आला आवाज आला, हे बघा लाईव्ह सेशनची गोष्ट करतोय. घुंगरांचा आवाज तुम्हाला ऐकायला येईल बघा. आता तुम्ही पण बघू शकता, ती लिंक आहे तुमच्याकडे. आता येईल बघा आवाज तुम्हाला. पाटील ताई, ती लिंक आहे तुमची, काळभैरव जयंतीचं ओपन करा आपलं पारायणाचं ताई, तुमच्या युट्यूब वरतून तुम्हाला स्पष्टपणे ऐकायला येईल. आता थांबा, येईल बघा आवाज. आला, हे बघा आला आवाज, हे बघा आला. तुमच्या लाईव्ह तुमच्या ह्याच्यामध्ये पण येणार आहे. तुमच्या लाईव्ह मध्ये पण ऐकायला येईल. सांगण्याचा माझा अभिप्राय कसा आहे की महाराजांची फ्री असते. ओम नमो काल भैरव घुंगरावाला, हाथ खड़ग फूलों की माला, 64 योगी न संग में चाला, देखो खोली नजर का ताला. विषय कळतोय की नाही कळतोय. म्हणजे आपल्या एका हाकेवरती परमेश्वर धावून येतो. वत्सलागी कामधेनू ये धावूनी, तैसेची श्री गुरु आपणही आले जवळी. हे सगळं प्रेमाने होतं. तुम्ही म्हणाल मला सिद्ध करायचंय, मला हे करायचंय, घंटा काय होणार आहे, काही होणार नाही. मी सांगतो, मी लिहून देतो तुम्हाला. तुमच्या प्रेमात ती ताकद पाहिजे की परमेश्वर तुमच्या जवळ येईल. एका शब्दावरती तुमच्या प्रेमात ती ताकद पाहिजे. मग ते प्रेम कसं करायचं तुम्ही, ते मी तुम्हाला शिकवतो. ते प्रेम नाही तुम्ही उगाच चुकीचा अर्थ समजाल. नाही तर बाईने माणसावर आणि माणसाने बाईवर कसं प्रेम करायचं, हे धंदे नाही चालत आपल्याकडे दत्त मार्गात. आधीच सांगतो, दत्त मार्गामध्ये परमेश्वर आणि ईश्वर, परमात्मा आणि आत्मा, या दोघांचं एकमेकांवरती कसं प्रेम असतं हे शिकवलं जातं. विषय कळला? विषय कळला की नाही कळला? गुरव सिस्टरला घुंगराचा आवाज आला होता, तेच म्हणतोय मी. हा घुंगराचा आवाज स्मशान पारायणामध्ये सुरुवातीला सगळ्यांना ऐकायला येतोय. गुरव सगळ्यांना ऐकायला येतोय. तुमच्या सगळ्यांसाठी मी पुरावा देतोय की परमेश्वर आहे, ती शक्ती आहे जी सगळ्यांना चालवते. हा पुरावा मी तुम्हाला देतो पदोपदी. विषय कळतोय की नाही कळतोय? हा विषय कळतोय की नाही कळतोय? रानडेताई, जय श्रीराम ताई. आणि मला असं वाटतं, लक्षात घ्या, मला असं वाटतं की ज्या पद्धतीने मी स्मशान साधनामध्ये असतो तर तिकडे दैवत माझ्या समोर प्रकट होतात, प्रेमाने बघतात, जे पाहिजे ते मागितलं ते देतात. पण याचा अर्थ असा नाहीये की मला
सामान्य किंवा स्वार्थ आहे ह्याचा असं असं मी मागतो काय की तुझी भक्ती दे. तुझी शक्ती देऊ नको मला, तुझ्या शक्तीला सांभाळायला नाही मला इंटरेस्ट नाही, माझ्याकडे वेळ आहे. तुझी भक्ती दे, तुझ्या भक्तांना तू संरक्षण दे. हा, तू तुझ्या पायाजवळ आम्हाला ठेव. तुझी सेवा आपल्या या हाताने निरंतर घडू देत. अशी गोष्ट, अशी मागणी देवाकडे करायला देव समोर येतो ना, की कपल्ल गोष्टी मागायच्या असतात. आहे पाठकताई आहे. तर मला तुम्हाला सगळ्यांना सांगण्याचा माझा अभिप्राय हाच आहे की माझ्याकडे जे दैवता आहेत जी प्रकट होतात ती तुमच्या घराघरामध्ये व्हावीत. तुम्हाला सुद्धा अधिकार आहे सगळ्यांना. आतापर्यंत तुम्हा सगळ्यांना वंचित ठेवलं गेलं, दैववादापासून दैवी शक्त्यांपासून वंचित ठेवलं गेलं सगळ्या लोकांना. मी हा ओके, आनंद आहे, आनंद आहे. तर मला जरा तुम्ही नेहमी बोलता देवाला फक्त प्रेमाने जिंकता येते, मी तेच केले. खरं तर तुमचा शब्द मौल्यवान आहे ताई. प्रेमात खूप शक्ती असते ताई, प्रेमात खूप शक्ती असते ताई, आहे की नाही? प्रेमात खूप शक्ती असते. मी तुम्हाला सगळ्यांना तेच शिकवतोय. विषय कळला? तुम्हा सगळ्यांना मी ते शिकवतोय की माझ्याकडे जी दैवी शक्ती आहे, अर्थात माझ्याकडे जे काही जनकल्याण हेतू जे काही महाराजांनी काय ताकद दिलेली आहे. आता आवाज स्पष्ट येतोय का सांगा? आवाज स्पष्ट येतोय का सांगा? आवाज स्पष्ट येतोय का सांगा? दादा मला असं वाटतंय जे स्मशान पारायण झाले त्यावेळेस तुमचं वय कमी दिसतंय, जे आता तुम्ही आहे त्यापेक्षा. असं होतं, स्मशानामध्ये वय कमी होतं कारण टाइम ट्रॅव्हलिंग मध्ये असतो. टाइम ट्रॅव्हलिंग मध्ये असतो, स्मशानामध्ये वय कमी असतं. लाईक सुद्धा करा, सेशन आवडत असेल तर लाईक सुद्धा करा आणि सेव्ह सुद्धा करा. तुमच्या टाइमलाईन वरती ज्यांना शेअर करावं असं वाटतं त्यांनी शेअर करा. टाइमलाईन वरती पण शेअर करता येईल. शनिवारी पाटील, शनिवारी जे पारायण होणार आहे त्याची लिंक आहे ना, प्रतिनिधींकडून घ्या तुम्ही लोकांनी फोन करून, नाहीतर व्हॉट्सअप करा, नाहीतर फोन करा, लिंक मागून घ्या. नाहीतर मी काय करतो, माझ्या टाइमलाईन वरती किंवा मी आपल्या फेसबुकच्या पेजवरती ना मी ती लिंक टाकतो अग्निहोत्राची. त्याच्यामध्ये सामानाची यादी वगैरे सगळं आहे, तर तुम्हाला लोकांना इझी होईल सगळ्या गोष्टी अरेंज करायला. आज गुरुवार आहे, उद्या शुक्रवार आहे, 2 दिवसात आरामात तुम्ही सगळे इझिली अवेलेबल करू शकता. विषय कळला? नाही ना ताई, मध्यमातून नामस्मरण केलं तर घशात नाही दुखत ताई. आनंद आहे. अरे काय झालं, तो आध्यात्मिक प्रश्न येणार होता पाटील. काय झालं प्रश्न? हा, नेटवर्क येतंय, थोडासा इंटरनेटचा इश्यू आहे, त्यासाठी क्षमस्व. दादा शनिवार पारायणाचा व्हॉट्सअप ग्रुप बनवा. तुम्हीच बनवा ना देशमुख. व्हॉट्सअप ग्रुप बनवून घ्या ना आणि करा ना लोकांना ऍड आणि द्या ना लिंक पाठवून एकदाची, म्हणजे सगळ्यांपर्यंत लिंक पोहोचेल. अच्छा रानडे, तुम्ही खूप आता गोष्टी पकडायला लागल्या काय? तुम्ही पण आता रिसर्च करायला घेतला ताई. चांगलं आहे ताई, ज्ञानी व्यक्तीने रिसर्च केला पाहिजे ताई, ज्ञानी व्यक्तीने रिसर्च केला पाहिजे. आनंद आहे मला. करा करा, रिसर्च करा, महाराजांपर्यंत पोहोचा, तोच आपला हेतू आहे.
आनंद आहे, आनंद आहे. अरे कुठला तरी आध्यात्मिक प्रश्न वगैरे मांडा ना रे कोणीतरी, भारीतला प्रश्न द्या ना, इकडचा तिकडचा नका विचारू मला, प्रॉपर मला एकदम हाडाचं कोणी आध्यात्मिक असेल तर त्याने मला प्रश्न तरी टाका. बघा माझी अशी अवस्था झाली आहे आता, मला अध्यात्मातले प्रश्न मला विचारावे लागतात, तुमच्या लोकांना विचारावं लागतं की मला प्रश्न द्या. बरं मागे चॅलेंज दिलं होतं पॅरानॉर्मल रेस्क्यू सोसायटीचं मी तुम्हाला सगळ्यांना, की अरे कुठली लोकेशन असेल जागा सांगेल कोणीतरी, फुल एकदम हंटेड जागा असेल कुठली पब्लिकची किंवा कुठेतरी विहीर टाईप काय किंवा काही असेल लोकेशन टाईप, कोणीच काय बोलत तयार नाहीये, कोणीच काय बोलायला तयार नाहीये. अच्छा तुमच्या चेहऱ्यावर दत्त महाराजांचा चेहरा दिसत होता, ठीक आहे ताई व्हॉट्सअप करून ठेवा बघू ते काय आहे, की मलाच माहित नसतं, मी शुद्धीत नसतो ताई त्यावेळेला, मला माहित नसतं. नेटवर्क इश्यू आहे गुरव, नेटवर्क इश्यू आहे, त्यासाठी खरंच क्षमस्व. प्रभुताई श्री गुरुदेव दत्त, प्रभुताई श्री गुरुदेव दत्त. तुम्ही सगळे आजीवन साधक खूप कष्ट घेताय, मला माहिती आहे, मी काय कमी नाहीये, ठीक आहे, मी पण काय कमी नाहीये, माझी पण साधना असते आणि मला सगळं अंडरग्राऊंड मला शॉक वेव्ह लागतो. हा देशमुख ते कळत नाही ना आपल्याला, किती साधक पारायण करतायत ते खरंच कळत नाही आपल्याला. हा खरं आहे. नाही नाही इकडच्या तिकडच्या गोष्टी करू नका रे, मला एकदम प्रॉपर पाहिजे, भानगडला एंट्री नाहीये, काय काय ठिकाणी मला लोकेशन मिळालेलं आहे पण तिथे गव्हर्नमेंटने बंदी घातलेली आहे, तिकडे गव्हर्नमेंट जाऊ देत नाही. मी तुम्हाला लोकांना काहीतरी चॅलेंज करतो तर तुम्ही लोक एक्सेप्ट करत जा ना गोष्टी, जरा मान्य करा ना, जरा एक्सेप्ट घ्या ना, जरा चॅलेंज पण एक्सेप्ट करायचं, लाईफमध्ये आनंद येतो, मजा येतो, है कि नहीं. रिस्क है तो ही इश्क होना चाहिए, नहीं तो काय का मतलब है फिर इश्क का, कुछ मतलब नहीं है. रिस्क तो चाहिए, रिस्क तर पाहिजे, दोन हात केले पाहिजेत कुठेतरी, है की नाही. म्हणून त्याला आम्ही दत्त आखाडा असं म्हणतो, कळलं. दत्त आखाडा हा शब्द त्यासाठीच असतो की आखाड्यामध्ये उतरायचं, महाराजांना प्राप्त करायचं, महाराजांना प्राप्त करायचं, हा, आणि आखाड्यामध्ये उतरायचं. काय आखाडा, दत्त आखाडा, तुमच्यापैकी किती लोकांना दत्त आखाड्यामध्ये इंटरेस्ट आहे, मग तुम्हाला लोकांना मी पॅरानॉर्मल मध्ये पण मी तुम्हाला भरती करून घेईन मग जर इंटरेस्ट असेल तर. पण तसं तुम्ही लोक तयार झाले पाहिजे ना. आधी तर मी सुरुवातीला चॅलेंजेस मध्ये तुम्हाला लोकांना देतोय, पब्लिक लेवलचं चॅलेंज देतोय, लोकेशन तर द्या. अरे असं देशमुख पुण्यामध्ये नवले ब्रिजला दर आठवड्यात ऍक्सिडेंट, मला असं असं लोकेशन द्या जिथे कोणी जात नाही, वर्दळवाली जागा नको, गव्हर्नमेंटची बंदिशवाली जागा नको, तिकडे बंदी नको. असं लोकेशन द्या की एकदम थरकाप उडाला पाहिजे, असं थरकाप उडवणारं लोकेशन पाहिजे. आनंद आहे, उबंटूची वेळ झाली. दादा मला मंगळसूत्र व वास्तुयंत्र पाहिजे. होत आहे, तुम्ही तुमचे लोकेशन वाईज तुम्ही कॉन्टॅक्ट करा, पुण्याला किंवा नाशिकला कॉन्टॅक्ट करा. पुण्याला मिस्टर अँड मिसेस तारू आहेत, नाशिकला मिस्टर अँड मिसेस गिरासे आहेत, त्यांना कॉन्टॅक्ट करा. दत्तात्रेय गुरु थोरू अवधूतो पाय सदा तो वंदू नाथो. हे बघा लक्षात घ्या, आयुष्य एकदाच मिळतं, आयुष्य एकदाच मिळतं. आता ते आयुष्य कसं तुम्ही स्पेंड करायचंय ते तुमच्यावर आहे. ताई पाठक ताई तुम्ही इंटरेस्टेड आहे, मान्य आहे,
पण आव्हानात्मक जी भूमिका आहे ना, ही तुम्ही सगळ्यांनी मान्य केली पाहिजे. विषय कळला? आव्हानात्मक भूमिका मान्य केली पाहिजे. हे बघा, एक लक्षात घ्या, आयुष्य एकदाच मिळतं. तुम्ही जर भोगी जीवन जगणार असाल तर तुमच्या ऍक्शनला काही रिॲक्शन नाहीये. आता जे मी तुम्हाला लोकांना सांगतोय ना, ते लक्षात ठेवा. मी तुम्हाला भोगी आणि योगी या दोघांच्या जीवनाची जी प्रोडक्टिव्हिटी आहे ती तुम्हाला सांगतो. आता तुम्ही सगळेजण दत्त मार्गात आहात, भक्ती मार्गात आहात, तुम्हाला सगळ्यांना व्हिज्युअल्स पाहिजेत, पुढे जायचे मार्ग पाहिजे, दैवी सानिध्य पाहिजे, दैवी शक्ती पाहिजे, सगळं बरोबर आहे. पण याचे काहीतरी प्रिन्सिपल्स आहेत, ते तुम्ही समजून घ्या. हा, पहिले तुम्ही प्रिन्सिपल समजून घ्या. भोगी मनुष्य असतो, खाणं पिणं झोपणं, दॅट्स इट. त्याची जी ऍक्शन असते ना, त्याची रिॲक्शन काय नसते, म्हणजे प्रभावकारक रिॲक्शन नाही, त्याची रिॲक्शन त्याच्या कर्माला अनुसरून असते. पण योगी जो असतो ना, याची जी ऍक्शन असते ना, ती भूचाल आणणारी असते रिॲक्शन. म्हणून मला असं वाटतं की तुम्ही सगळ्यांनी भूचाल आणलं पाहिजे. तुम्ही सगळ्यांनी त्रिभुवनामध्ये, तिन्ही लोकांमध्ये तुमच्या साधनेचा, तुमच्या तत्वाचा, तुमच्या व्हायब्रेशनचा प्रसार झाला पाहिजे. अच्छा, प्रतिनिधी संपर्क करत नाहीत, बरं मला व्हॉट्सअप करा. माझ्या 9619011227 क्रमांकावरती व्हॉट्सअप करा. ज्यांना ज्यांना असं वाटतं की प्रतिनिधी फोन नाही उचलत, प्रतिनिधी संपर्क नाही करत, प्रतिनिधी आम्हाला डिटेल नाही देत, मग मला ताबडतोब व्हॉट्सअप करा. 9619011227 या क्रमांकावरती व्हॉट्सअप करा. डायरेक्ट माझ्याच कॉन्टॅक्टमध्ये राहायचं नाही, तर आहे की नाही, म्हणजे माझ्या व्हॉट्सअपवरती राहायचं, मी डिटेल देत राहीन आणि ते तुम्हाला कॉन्टॅक्ट करत राहतील. धर्माधिकारी ताई, शारीरिक व्याधी आहे, तुम्ही पौर्णिमा आणि अमावस्येचे उतारे करा. गंभीर आजारावरती उपाय दिलेला आहे ताई, तो पण करू शकतो आपण. तर आपल्या जुन्या लाईव्ह सेशन मध्ये सांगितले की खंडोबा व काळ भैरवनाथ या दोघांच्या फोटो मधील एक फोटो असावा घरामध्ये. खंडोबाची टाक असतात ना भाऊ, खंडोबाची टाक असतात की नाही सांगा मला. मग घोड्यावरचा देव आहे ना तो खंडोबा, कुलदैवत म्हणून पूजलं जातं. तोच खंडोबा स्मशानामध्ये जळला असतो, तर तो श्वानावरती असतो, तो उग्र रूपात आहे. खंडोबा आहे, पाली आहे, जेजुरी आहे. जिथला असेल तुमचा कुलदैवतेचा फोटो तो तुम्ही ठेवायलाच पाहिजे. अच्छा, नेक्स्ट थर्सडेला उज्जैनला चालले ताई, आनंद आहे. उज्जैनला गेला तर माझा उज्जैनचा व्हिडिओ अवश्य बघा. तिथे मी बऱ्याच गोष्टी तुम्हाला सांगितल्या, त्या तुम्ही दर्शन घ्या जाऊन. ठीक आहे. मला अजून माझा प्रश्न नाही मिळाला आध्यात्मिक, मला माझा आध्यात्मिक प्रश्न मिळाला नाही. परत नंबर सांगतो, 9619011227. अच्छा, सारिका पाटकर, प्रणिता मुरुडकर. अच्छा ताई, दादा तुमच्या अपॉइंटमेंट नंतर तुम्ही सांगितलेले स्मशान पारायण आणि उबंटू मी नेहमी करते, तेव्हापासून मला खूप पॉझिटिव्ह वाटते. मला या 1 मंथ मध्ये उबंटू झाल्यावर डोळे बंद केले तेव्हा महादेव दिसले, तसेच स्वप्नात साप दिसले आणि त्यांच्या दुसऱ्या दिवशी स्वप्नात भस्म लावलेली शिवपिंडी दिसली. व्हेरी गुड, खूप मोठी अचिव्हमेंट आहे. तेवढेच नाही तर मोक्षदा एकादशी दिवशी सकाळी 6 वाजता स्वप्नात बसलेले श्री स्वामी समर्थ आणि त्यांच्या मागे पांडुरंग उभे असलेले दिसले. याचा अर्थ काय असेल दादा? याचा अर्थ एकच आहे की तुम्हाला सगळ्यांना दैवी सान्निध्याची प्राप्ती होतीये आणि तुम्ही ते सगळं जतन करावं. हे तुमच्या जीवनाचे अनमोल क्षण आहेत, हे अतिशय हे क्षण आहेत तुमच्या जीवनाचे. तुम्ही या क्षणांमध्ये जीवन जगलं पाहिजे.
तुम्ही या सगळ्या क्षणांमध्ये जीवन जगलं पाहिजे. विषय कळला? हो देशमुख, काळ भैरव महाराज फटके देतात. ठीक आहे, सुरुवातीला देतात ते फटके देतात ते. फोटो आणि टाक यामध्ये काय ठेवावे ताई? तुमच्या भावनेला अनुसरून आहे ताई. मी शेवटी काय म्हणालो, भगवंत हा प्रेमाचा भुकेलेला आहे. तुम्ही त्याला प्रेमाने तुमच्या हृदयात स्थान द्या. तो फोटोही नाही मागत, तो टाकी नाही मागत. नाही, पाताळाशी संबंध असणाऱ्या पाण्यापासून काही भीती नाहीये. हा, मी पाली खंडोबाला गेलोय गुरव. ते माझं कुळदैवत आहे पाली खंडोबा. दादा, नवनाथ पारायण केल्यानंतर मला गुलाब माझ्याकडे फेकल्यासारखं वाटलं. याचा काय अर्थ आहे? अर्थ आहे चव्हाण, कुठल्या तरी मजार सोबत तुमचं कनेक्शन आहे चव्हाण. विषय कळला मी काय बोलतो? कुठली तरी मजार आहे, त्याच्यासोबत तुमचं कनेक्शन आहे. मजार म्हणजे मुसलमानाची जी मशीद आहे, दर्गा असतो, तिथे मजार असतात. तर मजाराशी तुमचं कनेक्शन आहे. लक्षात घ्या. आता तुम्ही शोधा तुमच्या भूतकाळात जाऊन की कुठे काय तुम्ही कोणी वली आहे त्यांच्याशी तुमची काही ऋणानुबंध वगैरे आहेत का, तेवढं एक तर बघा. कुठल्या पीरांशी तुमचे काही ऋणानुबंध आहेत का, तेवढं बघा. अवलियांशी आहेत का, हाजीशी आहेत का बघा. कुठल्या सैलानीसोबत आहेत का. शेवडे भाऊ, दत्त महाराज महामाया करतात ते सांगितलं, त्याला एक सेपरेट एपिसोड होईल. माहितीये, इतकं मोठं महाराजांची लीला आहे, ती एका झटक्यात सांगता येणार नाही. दादा तुमचे उपकार लाडले माशक बाबा आले. माशक बाबा पण सैलानी बाबा आहेत, अल्लाह तालाचे अव्वल आहेत. ठीक आहे, ठीक आहे, मोठी गोष्ट आहे खूप ती. ताई, संतान प्राप्तीचा जो उपाय आहे ना ताई, जरा व्यवस्थित करा ताई. त्याचे नियम थोडे कडक आहेत ताई. जर कराल तर तुमच्या सगळ्यांचं भलं होईल. विषय कळला? चव्हाण, माझी भेट अपॉइंटमेंट मध्ये होऊन जाईल. मला खरंच वेळ नसतो चव्हाण. दिवसभरामध्ये कंटिन्युएशन अपॉइंटमेंट असतं, साधना असते, बाहेरची रेस्क्यूची कामं आहेत चव्हाण, पॅरानॉर्मलची कामं असतात चव्हाण. खूप मेहनत असते ते चव्हाण दिवसभरात. मी 24 तासातून 72 तास काम करतो चव्हाण. किती? 24 तासात ना मी 72 तासाचं काम करतो. तुम्हाला लोकांना नाही जाणवत का रे खरंच ही गोष्ट? इतकं इझी वाटतं का रे? तुम्ही लाईव्ह मध्ये येतात, सगळं फुल महाराष्ट्र फिरतात, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे, वेळ असं थोडी असतं. 24 तासामध्ये मी 72 तास काम करतो. फक्त आणि फक्त मी, तुम्ही मला विश्वास नाही बसणार, फक्त 4 ते 4.5 तास फक्त मला झोप मिळते. फक्त 4 ते 4.5 तास. पण ते पण कुठेतरी असा वेळ असतो की मला तेवढा वेळ झोपावंच लागतं कंपल्सरी. बाकी उठल्यापासून जे चक्र सुरू आहे, दत्त चक्र, ते काय थांबत नाही. व्हेरी गुड. आता मुळी तुम्हाला पण आनंद आहे, तुम्हालाही मजार दिसली, त्यावर गोरक्षनाथांचा फोटो होता. व्हेरी गुड. ही मजार तुम्हाला तिकडे मिळणार. तुम्ही तर मुळी गेलात तर सेम मजार आहे. कुठे? अजमेरला. ताई नाही वाचू शकत ना ताई पिरियड मध्ये. कमीत कमी ऐका तर. कमीत कमी अध्यात्मात मन लागण्यासाठी ताई नामस्मरण करा, अनुलोम विलोम करा. 3 महिने लागतील, 4 महिने लागतील नाडीशुद्धी व्हायला, पण होईल. देवाला आपल्याला
अंतर्मुख करायचं असतं म्हणून दुःख देतो देव. अंतर्मुख करायचं असतं आपल्याला. अंतर्मुख होतो मनुष्य दुःखामध्ये. दुःखामध्ये अंतर्मुख होतो. मुलीचा ऍक्सिडेंट सॅटर्डेला झाला. अरे बापरे ताई. अच्छा भाऊ, मुलीचा ऍक्सिडेंट सॅटर्डेला झालाय, काय करावं? ताबडतोब काय करा, त्यांच्यावरून तुम्ही एक कापूर जाळलेला नारळ उतरवा त्यांच्यावरून, आणि तो जाऊन ज्या ठिकाणी अपघात झाला तिथे जाऊन आपटा. आता नारळ आपटताना हे नका विचार करू 10 लोक बघतील, काय विचार करतील, दुनिया गई भाडवे. पहिले आपली फॅमिली, दुनिया गई भाडवे. नारळ उतरवा आणि त्या ठिकाणी जाऊन तो आपटायचा. त्याने तुमचं काही जाणार नाही. नारळाचं 40-50 रुपये खर्च असतो, तेवढ्यात लगेच फ्री होईल ही गोष्ट. बघा, अजूनपर्यंत मला कोणी आध्यात्मिक प्रश्न विचारला नाहीये, नाही मला कोणी पब्लिक प्लेस देत झपाटलेली. खतरनाक. रेस्क्यूचे प्लेसेस वेगळे आहेत, ठीक आहे. ते पब्लिक प्लेसेस नाहीये, ते प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे, तिथे लोक राहतात. हे रेस्क्यूचे आहेत पॅरानॉर्मलचे, ते वेगळ्या गोष्टी आहेत. मी जे मागतोय पब्लिक प्लेस मागतो. तिथे 1.25 लाख से एक लढावा, गुरु गोविंद से नाम तरावा. लक्षात घ्या, 1.25 लाख प्रश्नांसोबत, 1.25 लाख त्रासांसोबत एकटा मनुष्य लढतो. तो फक्त नामानेच लढू शकतो. म्हणजे ते गुरु गोविंद सिंह नाम आहे, तेच दत्त आहे, तेच गुरु नानक महाराज आहेत, तेच दत्त आहे. म्हणून 1.25 लाख से एक लढावा, गुरु गोविंद सिंह नाम तरावा. ते नाम तारणारा आहे. 1.25 लाखाच्या संकटांमधून ते नाम तारणारा आहे. म्हणून 1.25 लाखाला एकटा लढतो. तुम्हा लोकांना समजून घ्यायला पाहिजे हा विषय. पंजाबी लोकांमध्ये सुद्धा शीख लोकांमध्ये सुद्धा वाहेगुरु दी खालसा, वाहेगुरु दी की फतेह. समजा तिथे सुद्धा सद्गुरूचं स्मरण असतं. तिथे सुद्धा संत समाज जो आहे त्याचंच ग्रंथाचे पाठ केले जातात. पाठक ताई दर्शन देतील महाराज. उद्या दर्शन देतील महाराज. हे बघा, दत्तप्रबोधिनी मधून तुमचं आध्यात्मिक अनुसंधान होण्याची जबाबदारी माझी. दत्तप्रबोधिनी मध्ये दत्त महाराजांना वाहून घेण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी कष्ट घेतले पाहिजेत. महाराजांना वाहून घ्या. महाराज बोललेले, तू काय संसार करतो, तुझा संसार मी करतो, तू फक्त माझं कार्य कर. या वचनावर तुम्ही चाला. दादा, बीच हे ठिकाण खूप खतरनाक आहे. ताई मग तुम्ही काय करा, त्याची डिटेल्स तुम्ही प्रतिनिधींकडे द्या ताई. मी रिसर्च करतो. तुम्हाला सगळ्यांसमोर मी ते व्हिडिओ जाणले. मला वाटलं तिथे की नाही, रेकी केली मी त्या जागेची. लक्षात घ्या मी काय म्हणालो. तुम्हाला असं वाटतं ना हे स्थान खतरनाक आहे, ठीक आहे, मला ते स्थान द्या, फोटो मला बघू दे. फोटोमध्ये मी पटकन बघून सांगेन की तिथे काय आहे, पटकन सांगेन तुम्हाला. आता तुम्ही जे बीचचं मला सांगा, मी तुम्हाला आत्ताच सांगतो त्या बीचवरती काय आहे. जाऊन तिकडे तुम्ही जर नोटीस कराल तर तिकडे ब्रह्मराक्षस आहे. तुम्ही हवं तर क्रॉस चेक करा ताई, ब्रह्मराक्षस आहे तिथे. विषय कळाला, तुम्ही नोटीस करा. भेटलं तरी चालेल, ब्रह्मराक्षस असलं तरी चालेल, काय प्रॉब्लेम नाही. मी रेकी तर करतोच ना, मी जागेची रेकी करतोच. इंगळकर आज लेट
का लेट झाले एवढे आज? त्याला साधनेसाठी प्लेस भेटेल का? भेटणार ना गुरव. साधना करायची कुठे पाहिजे? दत्तस्थान पाहिजे, काळ भैरव स्थान पाहिजे, कुठलं स्थान पाहिजे गुरव? मुझे व्हॉट्सअप करू. हा तर ताई, चहाचे कप छान असतात ताई. काय काय जण मला गिफ्टच करतात ताई. मग काय असतं की आता प्रेमाने जर आपण ते गिफ्ट घेतलेलं असतं तर त्यांच्या भावनेसाठी ताई आपल्याला ते पिणं बंधनकारक आहे. भावासाठी अपॉइंटमेंट घेतली आहे, त्याचा फोटो लागणार मला. भाऊ पण समोर असेल तर बेस्ट आहे. विषय कळला? लक्षात घ्या, मला महाराष्ट्रामध्ये महाराजांचं